सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे आपली भाऊबीज। तर अशा प्रकारे आदूची भाऊबीज सेलिब्रेशन चालू आहे। छान डेकोरेशन केलं आहे, छोटंच केलं आहे कारण लहान बाळ असल्यामुळे काय करता येत नाही। त्याची घाई होती, बाळ मागत होतं दीदीकडे चॉकलेट, पण ती देत नव्हती। ती टिक्का लावायचं काम चालू होतं तिचं। जसं मी तिला सांगितलं होतं आरती कर, तशीच तिने व्यवस्थित आरती केली, सगळ्यांना छान प्रकारे ओळून घेतलं। भाऊबीज म्हणलं की भावा बहिणीचं नातं खूप घट्ट असतं, म्हणजे कोणतंही नातं पेक्षा पण भाऊ बहिणीचं नातं खूप छान असतं। आणि मला भाऊबीज खूप आवडते आणि दिवाळी पण खूप आवडते। असंच आदूला देखील भाऊबीज खूप आवडते। ती खूप खुश होती की गिफ्ट भेटणार म्हणून, मग तिला दादाने फ्रॉक दिलं। दोघा म्हणजे नाही का वेगवेगळं गिफ्ट भेटलं तिला, ती खूप खुश झाली। दोघांनी पण तिला छान गिफ्ट दिला। गिफ्टचे काही मी फोटो नाही काढले, पण छान गिफ्ट दिले, फ्रॉक दिला दोघांनी पण। त्यानंतर आपल्याकडे नारळ द्यायची पद्धत असते, नारळ दिल्याने भाऊबीज पूर्ण होते, म्हणजे नारळच द्यावे भाऊबीजेला। दुसरं गिफ्ट तर आपण देतच असतो, पण नारळ हे महत्त्वाचं आहे। मग तिने दोघांना पण नारळ देऊन घेतलं, छान प्रकारे आरती ओवाळली। त्याचा एक चॉकलेट संपला, तो दुसरा चॉकलेट मागत होता छोटा, पण तिने काही दिला नाही। मग तिने दोघांना पण नारळ दिला आणि छान प्रकारे आदूची भाऊबीज पार पडली। त्यानंतर आईचे भाऊ आले, त्यांना पण ओवाळून घेतलं ताईंनी छान प्रकारे। रात्रीचा मेनू होता मिसळपाव, पुरी भाजी, श्रीखंड, पनीरची भाजी, डाळ भात, हे असं जेवण बनवलं होतं। कारण आपण सगळेच नॉनव्हेज नाही खात, आपल्याकडं सगळ्यांनाच माळ आहेत, आई मी ते आम्ही सगळेच माळकरी आहोत, त्याच्यामुळे आम्ही काही नॉनव्हेज बनवत नाही। मग नॉनव्हेज खाणारे जरी आले तरी पण आम्ही व्हेजच जेवण बनवतो। मग अशा प्रकारे नाश्ता पण खूप छान झाला। नाश्ता झाल्यानंतर आईने ओळून घेतलं सगळ्यांना, आईच्या भावाला, मग ताईंनी पण त्यांच्या भावाला ओळून घेतलं। हे आईचे भाऊ आहेत, हे दरवर्षी येतात आणि मला खूप आवडतं म्हणजे आमच्या आईची भाऊबीज, कारण कधीच ते भाऊबीज चुकवत नाही। भाऊबीजेच्या दिवशी ते इथंच असतात, म्हणजे आदल्या दिवशीच ते येतात आपले इकडं आणि दुसऱ्या दिवशी भाऊबीज करून जातात। मग असं ताईंनी पण ओळून घेतलं, मी पण त्याला ओळून घेतलं। मी काही माझा ब्लॉग शूट नाही केला, पण असं मी पूर्ण शूट केलंच नाही, थोडंच केलं आहे। ताईंची मी शूट केलं, त्यानंतर टिक्का वगैरे लावून घेतला। फोटो काढायचं काम चालू होतं, ताईंना तिकडं बघा म्हणून सांगत होते ते मामा, मग त्यांनी फोटो काढले। त्यांनी साडी दिली, ताईंनी शर्ट घेतला। छान गिफ्टचे फोटो नाही काढता आले, कारण घरात लोक असल्यावरती जास्त फोन पण यूज करता येत नाही, तेवढं मी शूटिंग केलं। त्यानंतर बायकांना त्यांची मेवणी आली होती, आता आईंची भाऊजी आली होती, ताईंची चुलती आली होती, कारण ताईंची चुलती तीच आईची भाऊजी आहे, कारण ताई ह्या आईंच्या सख्या भावाची मुलगी असल्यामुळं दोघींचं नातं एकच येतं, त्याच्यामुळं मग दोघींचे पण एकत्रच भाऊबीज केली जाते। आपल्याकडे पद्धत असते हळदी कुंकू लावायची, ओटी भरायची। अशा प्रकारे ओटी वगैरे भरली। ओटी वगैरे भरून झाल्यानंतर ते मुंबईला फिरायला जायचं होतं, म्हणून पटकन आवरून घेतलं। 12 वाजेपर्यंत झालं सर्वांचं, मग ते 12 वाजता निघाले, मग तिथनं ते मुंबईला गेले। अशा प्रकारे छान रित्या भाऊबीज पार पडली आणि खूप छान भाऊबीज झाली आईंची। आणि आईंची दरवर्षी अशीच भाऊबीज होते, कारण सगळे भाऊ पहिले आईकडेच येतात आणि नंतर बाकीकडे जातात। म्हणजे मी 5 वर्ष झाले लग्न झालेलं, पण छान भाऊबीज सेलिब्रेशन होतं आईंचं। अशा प्रकारे छान सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही फोटो काढले सगळ्यांनी मिळून, आणि चिमण्याची घाई चालू होती। चिमणा खूप रडत होता, तर आई त्याला नादवत होती की हळदी कुंकू वगैरे देऊन टिक्का लाव वगैरे असं तो, आणि आई असल्यामुळं त्याला घाईला माझी जास्त दगदग होत नाही, तर एकटीचे लय हाल होतात। आणि सगळे म्हणजे बायका त्याला हसत होत्या, तो रडत होता। तर छान प्रकारे भाऊबीज पार पडल्यानंतर आम्ही छान फोटो काढले। अशा प्रकारे भाऊबीज झाली। सर्वांना श्री स्वामी समर्थ। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत इथंच थांबूया।